वंतारा असा प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्रातही व्हावा, गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं केला आहे त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात व्हावा अशा आशयाची एक संकल्पना तुम्ही मांडली, काय म्हणाल? गुजरातमध्ये जामनगरमध्ये रिलायन्सचे संचालक अनंत अंबानी यांनी वंतारा नावाचं खाजगी प्राणी संग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुरू केलेलं आहे. तशाच प्रकारचं प्राणी संग्रहालय महाराष्ट्रात व्हावं याकरता केंद्र सरकारची परवानगी घेऊन माननीय अनंत अंबानींना मी पत्र लिहिणार आहे, सब्जेक्ट टू अप्रूव्हल फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि ते झालं तर निश्चितपणे वन्यजीव आणि मानव याच्यामध्ये संघर्ष वाढला आहे, कारण वाघांची आणि बिबट्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर हा संघर्ष कमी करण्यासाठी खाजगी उद्योगांनी सुद्धा अशा प्रकारचे जर प्राणी संग्रहालय उभे केले तर प्राण्यांची पण सोय होईल आणि पर्यटन पण वाढेल. पण मुंबईमध्ये काही जागा वगैरे शोधण्यात आली आहे का, की प्रस्ताव मुंबईमध्ये नाही ते, पण MMRD एरियामध्ये तसा प्रयोग होऊ शकेल, परंतु केंद्र सरकार त्याला परवानगी मिळणं गरजेचं आहे. आणि हा प्रकल्प एकंदरीतच किती मोठा असेल जर झाला तर, आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून झाला तर तुझं जामनगरच्या धर्तीवर करावा अशा प्रकारची आम्ही भूमिका मांडू. नवी मुंबई एअरपोर्ट आहे, लवकरच सुरू होणार आहे असं बोललं जात आहे आणि अंतिम टप्प्यात सगळं काम पोहोचलं, त्यामुळे मोठा दिलासा नवी मुंबईकरांना आणि मुंबईकरांना मिळेल. मे महिन्यामध्ये दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं, सुरू व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. बघूया आता. आपल्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.